भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात संघाच्या या सूचना आहेत। संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना हा सल्ला देण्यात आलाय। भाजपला 35 जागा मिळाव्यात राज्यातील नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रही असल्याची माहिती मिळते। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। थेट जाऊयात गजानन यांच्याकडे। गजानन, सध्या जागा वाटपाचा तिढा जो आहे तो दिल्ली दरबारी गेलेला आहे। यातून अशी एक खात्रीलायक सूत्रांची माहिती आलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी महाराष्ट्रात यंत्रणा आहे, प्रचारक, स्वयंसेवक आणि वेगवेगळे पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्फत एक फीडबॅक भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचलेला आहे। तो म्हणजे महाराष्ट्रात भाजपनं किमान 35 लोकसभेच्या जागा लढवाव्यात, त्यांच्यासाठी पोषक वातावरण आहे, त्याचे मतदारसंघ सुद्धा सुचवण्यात आलेले आहे। आणि असाच आग्रह आता जी दिल्लीत बैठक झाली महाराष्ट्र भाजपच्या काही नेत्यांची, त्यांनीही दिल्लीत वरिष्ठांकडे हाच आग्रह धरला की किमान 35 जागा भाजपनं महाराष्ट्रात लढवाव्यात। उरलेल्या ज्या जागा आहेत त्या महायुतीचे जे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, यांना द्याव्या असा आग्रह धरलेला आहे। गेल्या याचा दोन आधार आहेत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा प्रत्येक गावा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्यांचा फीडबॅक मिळालेला आहे, प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा फीडबॅक मिळालेला आहे। त्यासोबतच प्रदेश भाजपनं गेल्या काही दिवसांमध्ये 6 महिन्यात सर्व्हे केलेले आहे, त्याचाही फीडबॅक मिळालेला आहे। दोन्ही फीडबॅकच्या आधारे 35 जागांची मागणी जी आहे ती प्रदेश भाजपकडनं संघाच्या फीडबॅक नंतर करण्यात आलेली आहे। त्या जागा कुठल्या असाव्यात त्याही सांगण्यात आलेलं आहे। नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।